आता रेशन कार्ड धारकांसाठी 5 नवीन योजना सुरू करण्यात आलेल्या आहे। आता लाडकी बहीण योजनेचे ज्याप्रमाणे पैसे दिले जातात त्याचप्रमाणे आता तुम्हाला रेशन कार्ड धारकांना प्रति महिना 800 रुपये दिले जाणार आहे। महाराष्ट्र शासनाने एक मोठा निर्णय केलेला आहे की रेशन कार्ड धारकांना प्रति महिना 800 रुपये देण्याचं आणि सोबतच 5 नवीन योजना सुरू करण्यात आलेल्या आहे। एका योजनेतर्फे तुम्हाला 800 रुपये दिले जाणार आहे, तर 4 योजनेच्या माध्यमातून वेगवेगळा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे। आता या योजनेचा कसं फॉर्म भरायचं आणि रेशन कार्डवर तुम्हाला कसं पैसे मिळतील याची पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि आता तो अर्ज कसा करायचा, कुठं भरायचा, कोणकोणतं डॉक्युमेंट लागतं, सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। ही माहिती खूपच गरजेची आहे। जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर याचा फॉर्म तुम्ही कसं भरू शकता एका मिनिटात तुम्हाला माहिती सांगतो। या 5 योजनांपैकी एक योजना अशी आहे की या योजनेमुळे तुम्हाला 7,000 रुपयाचा सुद्धा लाभ दिला जाणार आहे। म्हणजे या 5 योजनांपैकी एक योजना अशी आहे, एक निर्णय असा झालेला आहे की त्यामुळे तुम्हाला 7,000 रुपयाचा सुद्धा लाभ मिळू शकतो। तर ते आपण सविस्तरपणे त्याची माहिती पाहूया। आणि दुसरा सुद्धा म्हणजे दुसरी योजना सुद्धा भन्नाट आहे, म्हणजे ती सुद्धा अतिशय आनंदाची आहे, कारण या योजनेमुळे रेशन कार्ड धारकांना 25,000 रुपये मिळणार आहे फक्त याच कुटुंबांना। बघा, फक्त याच कुटुंबांना म्हणजे काही जे म्हणजे आता रेशन कार्ड कुठले असू द्या, पिवळा असू द्या या केसरी रेशन कार्ड, दोनच रेशन कार्ड अत्यंत असणे गरजेचं आहे। तर त्यामधून काही कुटुंबांना 25,000 रुपयाचा सुद्धा लाभ दिला जाणार आहे। आता कोणाला 25,000 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे आणि यासाठी तुम्ही फॉर्म कसं भरू शकता, जर तुम्ही त्यासाठी इलिजिबल झाले, जर तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये बसला तर तुम्हाला 25,000 रुपयाचा सुद्धा लाभ दिला जाऊ शकतो। म्हणून माहिती ही पूर्ण माहिती तुम्ही व्यवस्थित पहा। याचा फॉर्म कसा भरायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, कोणकोणतं डॉक्युमेंट लागतं ते सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्की आताच्या आता लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता पुढे पाहूया, ठीक आहे। पूर्ण माहिती मी तुम्हाला डिटेलवर देतो। तिसरी योजना अंतर्गत रेशन कार्ड धारकांना म्हणजे आता ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल हक्काचे एक घर सुद्धा दिलं जाणार आहे। बघा, आता तुम्हाला हा तिसरा जो निर्णय आहे, हा तिसरा निर्णय सुद्धा तुमच्यासाठीच आहे। तुम्हाला आता जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला हक्काचे एक घर सुद्धा दिले जाणार आहे। ते कसं घेता येईल, फॉर्म कसा भरता येईल ही सुद्धा माहिती मी तुम्हाला देतो। चौथी योजना तर अतिशय आनंदाची आहे, याहून सर्वात जास्त आनंदाची योजना आहे चौथी योजना, कारण या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला आता 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे। आता तुम्हाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे। आधी तुम्हाला उज्ज्वला गॅस कनेक्शन होतं तेव्हाच तुम्हाला 3 सिलेंडर भेटत होते, तर आता तुमचं कुठलंही गॅस कनेक्शन असू द्या, तुमचं HP गॅस कनेक्शन असू द्या, तुमचं इंडियनचं गॅस कनेक्शन असू द्या, कुठल्याही प्रकारचं गॅस कनेक्शन आता जाईल तरी सुद्धा तुम्हाला आता 3 सिलेंडर दिले जाणार आहे। याला कसं फॉर्म भरता येईल आणि यासाठी काय करायचं ते माहिती मी तुम्हाला सांगतो। शेवटची जी योजना आहे ती अतिशय आनंदाची आहे, कारण या योजनेमधून तुम्हाला एक छोटी चक्की म्हणजे पिठाची गिरणी सुद्धा दिली जाणार आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे, पिठाची गिरणी तुम्हाला मिळणार आहे। सर्व महाराष्ट्रात पिठाची गिरणीचा वाटप होणार आहे। फक्त तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे गरजेचं आहे। आणि याचा फॉर्म कसा भरायचा यावर मी डिटेलवर तुम्हाला माहिती देतो। व्हिडिओ आवडला, व्हिडिओला नक्की लाईक करा। पुढे पाहूया। आता सर्वात प्रथम पहिली जी योजना आहे, इथं पाहू शकता, पहिली जी योजना आहे त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतं, पहिली योजनेसाठी तुम्ही कसं अप्लाय करू शकता, सर्व काही तुम्हाला आता डिटेलवर माहिती सांगतो, ठीक आहे। आता आपण पाहूया पहिली जी योजना आहे ती म्हणजे मोफत गॅस सिलेंडर। या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरणे गरजेचे आहे। ज्यावेळेस अन्नपूर्णा योजना सुरू झाली त्या टाइमला तुम्ही जर अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, तुम्हाला आता 3 सिलेंडर मिळणार आहे। फक्त तुमच्याकडे रेशन कार्ड असणे गरजेचे आहे, ते पिवळे असो किंवा केसरी रेशन कार्ड असो, दोघांपैकी एक रेशन कार्ड असणे गरजेचे आहे। तर तुम्हाला 3 सिलेंडरचा लाभ आता राज्य शासन तुम्हाला देणार आहे, ठीक आहे। आता हा लाभ तुम्हाला भेटलाच पाहिजे, ठीक आहे। आता दुसरी योजना अतिशय आनंदाची आहे, अतिशय महत्त्वाची आहे। आता आपण पाहू शकता दुसरी जी योजना आहे ती म्हणजे रेशन कार्ड धारकांना आता घर दिलं जाणार आहे। बघा,
रेशन कार्ड धारकांना आता घर दिलं जाणार आहे. ते कसं तुम्हाला भेटेल? रेशन कार्ड धारकांना घरासाठी किती पैसा मिळणार आहे, ठीक आहे. आता घरासाठी किती पैसा मिळणार आहे, सोबतच जागेसाठी किती पैसा मिळणार आहे, अर्ज कसा करायचा, कोणकोणते कागदपत्र लागणार आहे. आता तुम्हाला पूर्ण डिटेलवर माहिती सांगतो. हा अतिशय आनंदाचा निर्णय आहे. दुसरा नियम तुमच्यासाठी लागू केलेला आहे की तुम्ही आता घरसाठी कसं अप्लाय करू शकता, किती पैसे मिळणार आहे, सर्व तुम्हाला माहिती देतो, ठीक आहे. तर बघा, घरासाठी 3 लाख रुपये दिले जाणार आहे. घरासाठी 3 लाख रुपये पीएम आवास योजनेच्या माध्यमातून तुम्हाला घरासाठी आता पीएम आवास योजनेच्या माध्यमातून 3 लाख रुपये तुम्हाला दिले जाणार आहे आणि जागेसाठी 1 लाख रुपये तुम्हाला दिले जाणार आहे. बघा, सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे पीएम आवास योजनेच्या माध्यमातून तुम्हाला आता 4 लाख रुपयाचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी पीएम आवास योजनेमध्ये तुम्ही जाऊन फॉर्म भरून घेणं गरजेचं आहे. लवकरात लवकर तुम्ही पीएम आवास योजनेमध्ये जाणं म्हणजे सायबर स्कॅपवर जाऊन तुम्ही तिथं फॉर्म भरायचा की मला पीएम आवास योजनेचा फॉर्म भरायचा आहे आणि तुमचं रेशन कार्ड घेऊन जाणं अतिशय महत्वाचं आहे. कारण तुमच्या रेशन कार्डवर जी योजना सुरू झालेली आहे म्हणून रेशन कार्ड घेऊन जाणं अतिशय गरजेचं आहे. तुमचं आधार कार्ड, रेशन कार्ड आणि तुमचा फोटो, बस, दुसरं काही नाही. तुम्हाला फक्त या 3 गोष्टीची गरज आहे. आता पुढे पाहू शकता, तिसरी जी योजना आहे ती अतिशय आनंदाची आहे. तिसरी योजना अंतर्गत रेशन कार्ड धारकांना पिठाची गिरणी वाटप होणार आहे. आता पिठाची गिरणीसाठी कुठं फॉर्म भरायचा, बघा, अतिशय आनंदाची बातमी. जर तुमच्याकडे जर तुम्हाला पिठाची गिरणीचा वाटप सुरू होणार आहे, जर पिठाची गिरणीचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा आहे, तर तुम्ही यासाठी काय करायचं, कोणकोणतं डॉक्युमेंट लागतं ते आपण पाहूया. पिठाची गिरणी म्हणजे चक्कीसाठी तुम्ही आता ऑनलाईन फॉर्म भरू शकता. फॉर्म भरणे कालपासून सुरू झालेला आहे. आता पिठाची गिरणीसाठी फॉर्म भरणे कालपासून सुरू झालेला आहे. तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने याचा फॉर्म भरू शकता. फॉर्म कसा भरायचा, सायबर कॅपवर जाऊन तिथं तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म अपलोड करून घ्यायचा की आम्हाला पिठाची गिरणीसाठी फॉर्म भरायचा आहे. अतिशय तुमच्यासाठी हा निर्णय लागू केलेला आहे. कालपासून फॉर्म सुरू झालेला आहे. तिथं तुमचं डॉक्युमेंट लागणार आहे, आधार कार्ड आणि तुमचं रेशन कार्डचं झेरॉक्स आणि तुमचा पासपोर्ट साईज फोटो, या गोष्टीचं तुमचं महत्वाचं आहे. तुम्ही पिठाची गिरणीसाठी फॉर्म भरू शकता. आता इथं पाहू शकता, चौथा आणि पाचवा जो योजना आहे, चौथी आणि पाचवी जी योजना आहे, अतिशय आनंदाचा निर्णय लागू झालेला आहे. कारण चौथी आणि पाचवी जी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला पैसे दिले जाणार आहे. अतिशय आनंदाचं आहे की तुम्हाला या चौथी आणि पाचवी योजनेच्या माध्यमातून तुम्हाला पैसे दिले जाणार आहे. कसं दिले जाणार आहे, या योजनेचा लाभ अशा कुटुंबांना दिला जाणार आहे ज्यांचं वार्षिक उत्पन्न 50,000 पेक्षा कमी आहे, म्हणजे महिन्याला 4,000 रुपये इतकं आहे. ज्या कुटुंबामध्ये ज्यांचं उत्पन्न 50,000 पेक्षा कमी असेल अशा कुटुंबांना आता म्हणजे पैसे दिले जाणार आहे. 7,000 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे आणि एका योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 25,000 रुपयाचा सुद्धा लाभ दिला जाणार आहे. फक्त तुमचं वार्षिक उत्पन्न 4,000 पेक्षा म्हणजे वार्षिक उत्पन्न 50,000 आणि महिन्याचं उत्पन्न 4,000 पेक्षा असणं गरजेचं आहे. यासाठी तुमचं 2025चे इन्कम तुम्हाला द्यावं लागेल. रेशन कार्डचं झेरॉक्स आणि ऑनलाईनचा जो फॉर्म असतो तो फॉर्म भरून तुम्हाला सबमिट करावा लागेल. यासाठी 3च कागदपत्र आहे, तुमचं रेशन कार्डचं झेरॉक्स, ऑनलाईनचा फॉर्म आणि हा तुमचं उत्पन्न जे 50,000च्या वार्षिक उत्पन्न 50,000च्या कमी आहे की नाही ते 2025चं आणि तुमचं आधार कार्डचं झेरॉक्स, असं तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. तर या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त रेशन कार्ड धारकांना फायदा होईल. आणि या नियमांबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कोणकोणत्या नियमांमध्ये बसला, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आतापर्यंत तुम्ही कोणत्या योजनेचा फॉर्म भरलेला आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये.